एखादी परिस्थिती आपल्यावर आली तर सतत असा विचार करू नका की ही परिस्थिती माझ्यावर काय आली, माझ्यासोबत असं काय झालं. जे जे तुमच्या वाट्याला येत आहे, जे जे तुमच्यासोबत घडतं आहे, जसं जसं तुम्ही एखाद्या गोष्टींकडे वळत आहात, त्यात तुम्हाला अडचणी येत आहेत, तुम्ही काहीतरी प्लॅन केलाय, त्या प्लॅनच्या विरोधात सगळं होत आहे, तुम्ही काहीतरी ठरवून ठेवलाय, ते ठरवलेलं काहीही होत नाहीये आणि वेगळ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात आहे, जर असं तुम्हाला वाटत असेल तर एक लक्षात घ्या, ह्या सगळ्यात त्याच्या योजना आहे. तो ज्या वेळेला योजना करतो ना, तर ती योजना नेहमी सफलच ठरते. सगळ्यात शेवटी तो तुमच्यासाठी योग्य काय आहे तेच तुमच्या पात्रात देणार आहे. त्यामुळे तुम्ही आधीपासून त्याच्यात नेगेटिव्हिटी टाकू नका. जी गोष्ट आत्ता घडते आहे ती तुम्हाला शिकवण्यासाठी घडते आहे. आत्ता जे तुमच्यासोबत होतं आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्ट्रॉंग व्हावं, तुम्ही फिजिकली मेंटली कसे स्ट्रॉंग व्हाल, लोकांचा तुम्हाला थोडासा मारा सहन करावा लागू शकतो, कोणाचं चुकीचं ऐकावं लागू शकतं, परिस्थितीमध्ये फायनान्शियल तुम्ही ढासळू शकता, कुठे तुमची हेल्थ ढासळू शकते. तर अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही दटून राहा, मेहनत करा, समोर जा, प्रयत्न करा. यासाठी ज्या वेळेला तुम्हाला परमेश्वर चान्स देत असतो तर तुम्ही लकी आहात, कारण तुम्ही यामुळे तुमच्या आयुष्यातल्या खूप मोठ्या अडचणींना फेस करून पुढे आल्यानंतर तुमचं आयुष्य ज्या पद्धतीने त्यांनी डिझाईन केलंय ते डिझाईन खूप सुंदर असेल. म्हणून या छोट्या छोट्या अडचणींना न घाबरता आयुष्यामध्ये येणाऱ्या मोठ्या आनंदाकडे स्वतःला आकर्षित होऊ द्या. ज्या वेळेला आपण असं एखादं सुख आपल्याकडे आलं तर आपण म्हणतो का की हे सुख मला का दिलं. त्याचप्रमाणे एखादी जर चुकीची गोष्ट आपल्यासोबत होते आहे तर आपण देवाला का कोसायचं, त्याच्या योजनांवर, त्याच्या प्लॅनिंगवर आपण का डाऊट घ्यायचे हे मला कळत नाही. माझ्यासोबतही होत आहे, तुमच्यासोबतही होत आहे, पण ही एक फेज आहे, एक वेळ आहे, ही हळूहळू निघून जाईल. कोणाला जास्ती दिवसांचा स्पॅन असू शकतो, कोणाचा कमी दिवसांचं ड्युरेशन असू शकतं. फक्त व्यक्तीनुसार त्या काही गोष्टी बदललेल्या आहेत. पण लक्षात घ्या, प्रत्येकाच्या वाटेला थोडं ना थोडं वेगवेगळ्या प्रकारचं दुःख नक्कीच आहे, कारण हे चक्र आहे सुख आणि दुःखाचं. परमेश्वर सुखही कायम देत नाही आणि दुःखही कायम देत नाही. कुठल्याही पद्धतीचं दुःख असू द्या, कुठल्याही पद्धतीचं सुख असू द्या, आपल्याला त्याच्यातून चक्र ते गोल गोल फिरत असतं आणि आपल्या वाटेला ज्या वेळेला थांबतं येऊन त्यावेळेला दुःख असेल तर दुःख येतं, पुन्हा ते फिरू लागतं आणि सुख असेल तर सुख येतं. त्यामुळे हे चक्र चालणार आहे. आपण याचा मोहाला बळी पडायचं नाहीये, आपण आपलं काम करत जायचंय. जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीला फेस करण्याची ताकद आपल्यात ठेवायची आहे आणि या सगळ्या गोष्टीतून सहजतेने तुम्ही बाहेर पडाल, कारण आपल्यासोबत एक अदृश्य अशी शक्ती आहे, ती म्हणजे परमेश्वराची शक्ती. आणि मी तर म्हणेल की स्वामी आपल्याला कायमच सांगतात ना, कितीही अडचणी येऊ देत, काही येऊ देत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे त्या पाठीशी असणाऱ्या स्वामींसाठी तरी आपण आपल्या सगळ्या गोष्टींना बेस्ट आपला द्यायचा आहे.